कसोटी चौथी, निकाल अंतिम. चौथी लढाई जिंकून खासदार धैर्यशील मोहिते पाटील व्हाईट वॉश देतील का? सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षात एक नाव सातत्याने चर्चेत राहिले आहे. ते म्हणजे खासदार धैर्यशील मोहिते पाटील. भाजपाला सलग 3 निवडणुकात चितपट करत त्यांनी केवळ विजय मिळवले नाहीत, तर सोलापूर जिल्ह्याची राजकीय दिशा बदलून टाकली आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाला पराभवाची धूळ चारणाऱ्या या नेतृत्वाने आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी चौथ्या लढाईची तयारी सुरू केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात राजकीय चित्र वेगळे असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला स्वतंत्र राजकीय करिश्मा निर्माण केला आहे. व्यवस्थेविरोधात संघर्ष करत लोकसभा निवडणूक जिंकून त्यांनी खासदारकीवर आपली मोहोर उमटवली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्याची एकजूट आणि ताकद राज्याला दाखवून दिली. नगर परिषद निवडणुकीत भाजपाकडून सर्व शक्तीनिशी घेराव घालण्याचा प्रयत्न झाला. राजकीय दबावतंत्र, समीकरणे बदलण्याचे प्रयत्न झाले, मात्र तरीही खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बाजी मारली. हे यश अपघाती नव्हते, तर काटेकोर नियोजन, कार्यकर्त्यांची मजबूत फळी आणि जनतेशी असलेला थेट संवाद याचे फलित होते. हाती घेतलेल्या सलग 3 निवडणुकातील दमदार विजयांनंतर आता त्यांचे लक्ष स्पष्ट आहे. सोलापूर जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकावणे. यासाठी त्यांची संपूर्ण यंत्रणा सज्ज होत असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाच्या गोटात अस्वस्थता वाढताना दिसते आहे. संभाव्य पराभवाच्या भीतीने उमेदवार शोधण्याची धडपड सुरू आहे. काही ठिकाणी तर ओढून ताणून उमेदवार उभे करण्याची वेळ भाजपावर येत असल्याची चर्चा आहे. सलग 3 वेळा मिळालेल्या पराभवांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. सोलापूर महानगरपालिकेत भाजपाने यश मिळवले असले तरी ग्रामीण भागातील वातावरण पूर्णतः वेगळे आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना केवळ नेता नव्हे, तर राजकीय किमयागार म्हणून ओळखले जाते. संपूर्ण राज्यात वेगळे वारे वाहत असतानाही त्यांनी सोलापूर जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या रणसंग्रामात ते कोणती खेळी खेळतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते पाटलांनी हाती घेतलेली ही चौथी लढाई रंगणार असून ती अत्यंत निर्णायक ठरणार आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपंचायत नगरपरिषद निवडणुकीत भाजपाकडून सर्व ताकद एकवटून मोहिते पाटलांना रोखण्याचा प्रयत्न झाला. सत्तेचा प्रभाव, संसाधनांची गुंतवणूक आणि राजकीय दबावतंत्र वापरले गेले, मात्र तरीही भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. उलट मोहिते पाटलांचा स्थानिक जनाधार अधिक घट्ट झाला. खासदार मोहिते पाटील यांनी संघटनात्मक बांधणी सुरू केल्याचे स्पष्ट दिसते आहे. गाव पातळीपासून तालुक्यापर्यंत कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी, मतदारांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार रणनीती आखली जात आहे. या सगळ्या घडामोडींमुळे भाजपाच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. सलग अपयशांमुळे स्थानिक नेतृत्वात संभ्रम आहे. काही ठिकाणी भाजपाला सक्षम उमेदवार शोधणेही कठीण जात आहे. ही स्थिती फक्त राजकीयच नव्हे, तर मानसिक दबाव दर्शवणारी ठरताना दिसत आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीत अंतिम निकाल घेऊन खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपाला व्हाईट वॉश देतील का, याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.